गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा अशी सर्वत्र ओळख आहे। जिल्ह्यात गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विभागातर्फे धान खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते। मात्र यावर्षी शासकीय धान केंद्रावर मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी धान खरेदी झाली आहे। तर मागच्या वर्षी 40,98,000 क्विंटल धान खरेदी शासनाकडे झाली होती। मात्र यावर्षी 25 लाख क्विंटल सुद्धा धान खरेदी झालेली नाही। यावर्षी धान खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून खासगी व्यापाऱ्यांना उच्च दरामध्ये धान विक्री करत असल्याचे चित्र सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे आणि त्याला कारणही तसेच आहे। कारण गोंदिया जिल्ह्यामध्ये शासकीय धान खरेदी केंद्रावर मालाला 2,180 रुपये दर देण्यात येतो, तर खासगी व्यापाऱ्यांकडे 3,000 ते 3,500 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा खासगी व्यापाऱ्यांकडे वळलेला आहे। गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनद्वारे 1,22,291 शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली। मात्र त्यापैकी 76,600 शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर आपले धान विकलेले आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांनी आपले धान खासगी व्यापाऱ्याला विकले असून खासगी व्यापाऱ्यांकडून जास्त नफा या शेतकऱ्यांना मिळालेला आहे। म्हणूनच शेतकरी आता खासगी व्यापाऱ्यांकडे वळला आहे। याचप्रमाणे शासकीय धान खरेदी केंद्रावर सुद्धा जास्त दर मिळावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत। गत हंगामामध्ये खरीपमध्ये 169 केंद्रामार्फत 39,98,000 क्विंटल खरेदी करण्यात आलेली होती। या हंगामामध्ये 186 केंद्रामार्फत 24,75,000 क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे। मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले होते। या हंगामामध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी केंद्र सुरू होऊन डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण क्षमतेने खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली होती। सध्या बाजारामध्ये अप्रतीच्या धानाला 2,200 रुपये ते 2,400 पर्यंत प्रति क्विंटल हे भाव व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा सध्या धान खरेदी केंद्राकडे ओढा कमी झालेला असून खरेदी केंद्र सध्या 183 कार्यान्वित आहे। शासनाने 29 फेब्रुवारी 24 पर्यंत धान खरेदीची मुदत दिलेली होती। आता त्यामध्ये वाढ करून शासनाने 31 मार्च अखेर धान खरेदी शेतकऱ्यांना नजीकच्या केंद्रांवर करता येणार आहे। मार्केटिंग फेडरेशन जिल्हा पणन कार्यालय गोंदिया अंतर्गत 1,22,691 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे। त्यापैकी 76,700 शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धान खरेदी केंद्रावर विक्री केलेली असून उर्वरित शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी 31 मार्च अखेरपर्यंत नजीकच्या केंद्रावर धान विक्री करावी। 4 एकर शेती आहे, मला 30 क्विंटल धान झाले। मी त्याला सेंटरला विकण्याचं होतं आमच्या, पण सेंटरला कसं आहे लेट उघडल्यामुळे आणि सेंटरला भाव कमी मिळाल्यामुळे मी बाहेर विकलेलं आहे धान। कारण त्याच्यामध्ये कसं सेंटरला कमी रेट आहे आणि बाहेर जास्त रेट मिळाला आहे, म्हणून आपण 30 क्विंटल धान बाहेर दिलेलं आहे। सेंटरला 2100 काही रेट आहे आणि बाहेर आपल्याला 3,000 ते 3,500 रुपये रेट मिळाला आहे। म्हणून शासनानं कसं आहे तिकडे लक्ष आपल्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि रेट वाढवून द्यायला पाहिजे। कसं आहे माझी 3 एकर शेती आहे। मी सेंट्रल धान विकले, परंतु मला रेट नाही का कमी मिळाले। बाहेर विचारलं मी, बाहेर जास्त रेट होतं। शासनाचं माझ्या म्हणणं असं आहे की शासनाने रेट वाढवले पाहिजे, पण बाहेर न विकता आम्ही शासनाला विकू। जास्तीत जास्त शेतकरी बाहेर धान यासाठी विकला, त्यांना रेट जास्त मिळालेला आहे आणि शासनाने कमी दिला। जर की शासन जास्त रेट देणार आहे तर मग जास्त शेतकरी शासनाला धान बिक्री करतील। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।